विठ्ठल विठ्ठल म्हणा हा जन्म नाही पुन्हा. हरी ओम. विठ्ठल विठ्ठल म्हणा हा जन्म नाही पुन्हा. हरी ओम. विठ्ठल विठ्ठल म्हणा हा जन्म नाही पुन्हा. हरी ओम. विठ्ठल विठ्ठल म्हणा हा जन्म नाही पुन्हा. हा जन्म नाही, हा जन्म नाही, हा जन्म नाही पुन्हा. हरे हो विठ्ठल विठ्ठल म्हणा हा जन्म नाही पुन्हा. हरी ओम. विठ्ठल विठ्ठल म्हणा हा जन्म नाही पुन्हा. हा जन्म नाही, हा जन्म नाही, हा जन्म नाही पुन्हा. हरे हो विठ्ठल विठ्ठल म्हणा हा जन्म नाही पुन्हा. हरी ओम. विठ्ठल विठ्ठल म्हणा हा जन्म नाही पुन्हा. जन्म नाही पुन्हा. जन्म नाही पुन्हा. विठ्ठल पार्वती महादेव सीताकांत जय जय राम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री मुचे जेव्हा झाले दर्शन तेव्हा तुमचे पाप गेले गळोण. आता तुम्ही जावे येथून हिमाचल पर्वतासी. जेव्हा आमच्या चरणाशी तुम्ही नतमस्तक झाला तेव्हा तुमची पाप सगळी पळून गेले. आता मात्र शंकरदेव पांडवांना पुढील पत्ता सांगतात. तुम्ही हिमालय पर्वताकडे निघून जा. तो गिरी असे अति दुर्घट आणिक नाही पाय वाट. कृष्ण सांडून या वैकुंठ पीठ वाट पाहतो. तुमच्या मार्गाचं सांगत आहे पत्ता की बाबांनो तुम्ही तिथे जाल पण तो मार्ग कठीण आहे नाही काय. अतिशय कठीण असा मार्ग आणि त्या कठीण मार्गातून तुम्हाला जायचं आहे. कारण ओळीवर लगेच बोलायला पाहिजे, ओव्या संपायला पाहिजे आणि पुढील सकाळचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे जास्त काही बोलता येणार नाही. असो चला. पुण्य देही तो तेथे जाईल येरा वगे खचतील. ऐसे बोलून या बोळ शिवतात काल गुप्त. अरे तुमच्यापैकी पुण्यदेही असेल तो तिथे पोहोचेल, बाकी हे गावगे खचतील असं बोललं आणि शंकरदेव निघून गेले. आता ह्यांना पत्ता सांगितलाय त्या पत्त्याच्या मार्गात पांडव पुढे निघालेले आहे. मग पंडुरायाचे नंदन धर्मभिवादी पाचही जण सवे द्रौपदीस घेऊन झाले तेथून चालत. अशा प्रकारे शंकरदेवाने सांगितलेल्या पत्त्याच्या मार्गाकडं हिमालय पर्वताच्या दिशेकडं हे 5 जण आणि द्रौपदीला घेऊन पुढच्या मार्गात निघालेले आहे. 6 जणे मार्गक्रमती उत्तर दिशेसी वेगे जाती. तवा पुढे बद्रिकाश्रमा प्रते अवलोकती जाहली. अशा प्रकारे 6 जण तिथून देवाने सांगितलेल्या पत्त्यात निघाले आणि जवळजवळ हिमालय पर्वताच्या म्हणजेच बद्रीच्या आसपास समीप पोचलेले आहेत. कारण हिमालयाच्या आधी काय लागेल, बद्री लागेल नाही का. मग अशा प्रकारे समीप म्हणजे जवळजवळ पोचलेले आहे. ऋषी वण देखता गहन चिंतासी झाले समाधान. मनासी उन्मन सहजची तेने. सामान्य म्हणते नाही काय, नुसतं दुरूनच ते डोळ्यांनी पाहिलं वण आणि चित्ताशी समाधान
झालं. मनाला उन्मनता प्राप्त झाली. अद्यापर्यंत त्या याच्यामध्ये हिमालय ते पोचलेले नाही, दुरूनच आहेत, पाहूनच समाधान झालेलं आहे असं ते बदल. तया उत्तम ऋषीवणी महावृक्षांची असे दाटणी आम्र फणस किंजनी राय केली नाना परिणाम. नामदेव महाराजांना त्या बद्रीच्या अरण्याचं थोडक्यात वर्णन केलंय की त्या अरण्यामध्ये कशा प्रकारची झाडं झुडपं आहेत आणि काय आहे ते 4-5 वयामध्ये त्या अरण्याचं तेवढं वर्णन आहे की अरण्यामध्ये काय काय आहे ते. पोपये डालंबी अंजीर ऊस नारळी पोपली पोपली खर्जूर सफळ द्राक्षी मंडपा पार किसमेस ते उत्तम राम. आणि तया बधिकाश्रमात कर्दली वृक्ष सती बहुत कर्पूर जयाच्या पोटात अत्युत्तम होत असते राम. तेथे मैलगिरी चंदन कुमकुम केशराचे उटन नागचाप्यांचे उत्तम वन दाटले असे विशाळ राम. तेथे नाना पुष्प जाती जाई जुई गुलाब सेवंती पारिजातक बहुत असते आणि मंदादी कल्पतरू राम. तेथे पक्षी असती बहुत मयूर उत्तम शब्द करिता पंचम स्वरी कोकिळा गात पारवे बहुत घुमघुमती राम. आणि चातक राजहंस चक्रवाका सारिके बहुवसा अनेक जातींच्या पक्षास वसते ते सर्वदा राम. राया येथील नवल परियेसी वैरभाव नाही कवणासी महाप्रीती एकमेकांसे नाना क्रीडा करते राम. ऐसे ते सिद्धवन पायी सकल ताप तेथे जाई सकल जीवांसी विश्रांती देई ऐशा पुण्यवना राम. ऐकलं त्या अरण्यामध्ये कशा प्रकारची झाडं झुडपं आहेत नाही का. मैलागिरी चंदन आहे, कुमकुम केशराचं उठण आहे, अनेक प्रकारचे पक्षी आहेत, ते प्राणी आहेत, ते वावरत आहेत नाही काय. असं अनेक प्रकारच्या सुगंधित आणि वातावरणामध्ये ते बद्रिका आश्रम नटलेलं आहे. मग नुसतं तिथे ठिकठिकाणी ऋषीगण सुद्धा आहेत, त्यांचं सुद्धा वेशभूष ऐकू येत आहे. असं अगदी रम्यमय ठिकाण आणि समाधानाचं ठिकाण ते म्हणजे बद्री आणि पांडवांच्या निदर्शनास आलेले आहेत. पांडव त्या अरण्यामध्ये पोहोचलेले आहेत नाही काय. कुमकुम केशराचं उठणं मैलागिरी चंदन ग्रंथकर्त्या कवीने नामदेव महाराजांना एका चंदनाचं वर्णन केलं म्हणजे मैलागिरी चंदन. आणि पांडुरंगाच्या नेहमी कपाळाला या चंदनाचा टिळा लावला जातो. सर्वात सुगंध म्हणजे या चंदनाला आहे. बाकी चंदनाचे 5-6 प्रकार आहेत नाही का, पण हा आगळा वेगळा चंदन आहे. अशा प्रकारचं अनेक प्रकारची आणि म्हणून त्या अरण्यामध्ये ते सुगंध येतो. असं पांडव त्या अरण्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि ठिकठिकाणी ऋषी बसलेले काय करतात पाहू. मग सारी जणे तेथे येतील तव वेद घोष ऐकू येती मग पाहून या ऋषी वृंदा प्रते प्रेमे घालती लोटा. अशापर्यंत साई जण पोहोचलेले आहेत. ठिकठिकाणी ऋषी हे बसलेले अनुष्ठानात तपाला नाही का. आणि मग त्यांची जी काय वेदघोष आहे ते पांडवांच्या कानी पडते झालेले आहे. मग सकल ऋषी गण धर्मासी देते शेमा लिंगण द्रौपदी सहित पंडू नंदन चौघे करती नमस्कार. अशा मग जिथे जिथे ऋषी बसलेले आहेत तिथे तिथे पांडव प्रत्येक ऋषीच्या चरणाशी नतमस्तक झाले. एवढंच नव्हे तर ऋषी सुद्धा पांडवांना भेटत आहेत. अशा गाठी भेटी त्या अरण्यामध्ये ऋषींच्या आणि पांडवांच्या होत आहेत. मग ऋषी आज्ञे हे ते सगळे दरवासनी पांडव बैसले
तव आनंदे विदुर ते वेळे प्रेमे भेटला पांडवांची अशा परिणाम मग या ज्या काही गोष्टी त्यांच्या दरबारसनाच्या चटईवरती बसलेल्या आहेत आणि व त्यांच्या काही चर्चा चालू आहे त्यावेळेला तिथे विदुर काका पोचलेला आहे. मग परस्परे वृत्तांत येरांशी केला श्रुत विदुरासी धर्मासे वृत्त धृतराष्ट्र गांधारीचे अशा परिणाम एरांशी केला श्रुत धृतराष्ट्र आणि गांधारी यांची चौकशी धर्मराजा करत आहे विदुराला. बाबा रे ती दोघं कशी काय आहे नाही काय. मग विदुर काका धर्मराजास काय म्हणतोय ऐकूया. किती उभयता असतिना पुरी प्राण धरुणी आजवरी राहिली असती कैसे परे ते न कळे स्वामी. विदुर काका म्हणतोय धर्मराजास की ती दोघं उभयता हस्तिनापुरामध्ये आहे मी इकडे आहे त्याच्यामुळं तिकडं त्यांचं कसं आहे काय ते मला काय माहिती नाही असा विदुर काका धर्मराजास म्हणत आहे. तव विदुर म्हणे युधिष्ठिरा तुम्ही शिवाचे सांगितले करा आम्ही जातो हस्तिनापुरा अनावया दोघांचे. अशा प्रकारे विदुर काका म्हणत आहे धर्मराजाला की तुम्ही त्यांची चिंता करू नका नाही काय. मी तिकडे जातो त्या दोघांना आणण्यासाठी पण तुम्हाला शिवाचे सांगितले करा. मग शंकर देवाने जे सांगितलंय त्या दिशेने तुम्ही तिकडे निघा मी त्या दोघांना आणायला तिकडं जातो अशा प्रकारचा तिथे विदुर काका धर्मराजास म्हणत आहे. मग पांडव चालले उत्तरेशी विदुर निघाला दक्षिणेशी तो घेऊन या हस्तिनापुराचे गांधारी अंधास भेटला. अशा प्रकारे उत्तरेकडे पांडव निघाले आणि दक्षिणेकडे विदुर काका निघाला म्हणजेच हस्तिनापुराकडे पोचलेला आहे. नगरात आलाय आणि दरबारात आलं म्हणजे त्यांच्या राजवाड्यात आलाय आणि दोन्ही उभयतांकडं विदुर काकानं पाहिलं तेव्हा दोन्ही उभयता अगदी मरणाच्या काळात पोचलेली होती. अगदी सुरकुत्या वळलेल्या सगळ्या कंठात प्राण सुद्धा म्हणजे जणू अगदी शेवटच्या स्टेपला पोचली अशी अवस्था परंतु प्राण मात्र तेवढा धरून राहिलेली होती. अशा स्टेप मध्ये ती दोन्ही आहेत आणि विदुर काका घटनास्थळी पोचलेला आहे. काय चौकशी करतोय ऐकूया. विदुर म्हणे अंधा प्रती तुम्ही अद्यापि का राहिले ते देव धर्म गेले असती कलियुग प्राप्त झाले. साहजिकच आहे वस्तुस्थिती म्हणजे त्यांची अवस्था पाहून आपण चौकशी करणारच नाही का. तुम्ही अद्यापर्यंत कसे राहिलात नाही का. देव धर्म गेला तरी तुम्ही कसे राहिलात असा विदुर काका त्यांची अवस्था पाहून बोलत आहे. मग धृतराष्ट्र काय म्हणते पाहूया. कृष्ण अवतार संपळा धर्मराज स्वर्गासी गेला एवम ऐकून या बोळा संतोषाला. कृष्ण अवतार संपला धर्मराजा स्वर्गाशी पण गेला. दोन शब्द इथे विदुर काकानं वापरल्याबरोबर धृतराष्ट्र आणि गांधारी संतोषली म्हणजे आनंदित झाली. म्हणजे आता मी आलो आणि यांना पाहिलं त्यावेळेस त्यांची अवस्था काय होती आणि मी दोन शब्द इथे वापरले की कृष्ण अवतार संपला धर्मराजा स्वर्गाशी पै गेला बरोबर यांची चाहूल निर्माण झाली. याचा अर्थ यांच्या मनात काहीतरी चाललेला आहे असा विदुर काकाने त्यांचा अंतर्भाव जाणलेला. आणि म्हणे तव वचन की चालविसी आम्हा लागुण विदुर म्हणे तुम्हा कारण खंती का हो. धृतराष्ट्र गांधारी म्हणते आता आम्हाला घेऊन चल. असं बोलल्यावर त्याला थोडं संशय आला की नाही त्यांचा की मी आलो तेव्हा अवस्था काय होती आणि मी आता बोललो तेव्हा यांची अवस्था काय आहे. याचा अर्थ यांच्या मनात काहीतरी चाललेला आहे की का तुम्ही तुमच्या मनात का असं आहे असं तिथे विदुर काका धृतराष्ट्र गांधारी सर विचारत आहे. काय तेव्हा धृतराष्ट्र म्हणतोय अगामुची वासना ऐसी जी परी झाली मत पुत्रांसी त्याची परी पांडवासी व्हावी मज देखता. धृतराष्ट्र म्हणतोय की आमची अशी वासना आहे आमच्या मुलांची जशी अवस्था आमच्या डोळ्यात एकच झाली
त्याच परीची अवस्था या पांडवांची सुद्धा आमच्या डोळ्यादेखतच व्हावी अशी आमची शेवटची इच्छा आहे. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमच्या देहातला प्राण निघून जाणार नाही अशी त्यांची शेवटची इच्छा आहे. मायबापू श्रोतेजन हो, प्रत्येकाची कोणती ना कोणती तरी इच्छा आहे नाही का, आणि ती जोपर्यंत पुरी होत नाही तोपर्यंत देहातून प्राण आपले सुटत नाही. कोणाला खाण्याची आहे, कोणाला बोलण्याची आहे, कोणाला ऐकण्याची आहे. शेवटपर्यंत शेवटच्या स्टेपला ती गाडी गोष्ट होत नाही तोपर्यंत देहातला प्राण जात नाही. आता यांची काय आहे, ऐकण्याची इच्छा नाही का आमच्या डोळ्यादेखत पांडवांचं व्हावं ते कधी आम्ही ऐकतोय नाही का. मग आता ते ऐकलंय काय होते पाहूया. पांडव गेले निमोणा आम्ही ऐसे ऐको वचन म्हणून आजवरी ये प्राण देही धरली असती. पांडव कधी मरण पावतात आणि ते आम्ही ऐकतोय, आणि म्हणून आजपर्यंत हे प्राण आम्ही या देहामध्ये धरून राहिलेलो आहे. तो जोपर्यंत आमचा तो मन मोकळं होत नाही तोपर्यंत आम्ही मरणार नाही अशी इच्छा धरून आम्ही राहिलेलो आहोत, अशी आमची वासना आहे असा धृतराष्ट्र गांधारी विदुरास म्हणत. तवा विदुर बोलिला तुमचा पण सिद्धी गेला. तो धृतराष्ट्र संतोषळा म्हणे आता चला येथून. तेव्हा विदुर काका म्हणतो तुमचा पण सिद्धीस गेला. मग आता तो म्हणतात दोघही आता आम्हाला घेऊन ती बद्रिका आश्रमाकडे चल. मग आता हे सगळं झालंय, त्याची इच्छा सुद्धा पूर्ण झालेली आहे. मग आता त्यांच्या प्राणाचं काय होतं ते आपण ऐकू. मग धृतराष्ट्र आणि गांधारी दोघा घालून रथावरी विदुर चालिला झडकरे बद्रिकाश्रमासी. अशा प्रकारे दोन्ही उभयताना विदुर काकांना रथामध्ये घातलेले आहे आणि बद्रीच्या मार्गात निघालेलं आहे. आणि निघालेले असतानाच त्यांचं काय होते पाहूया. तव मार्गी दोघे निमाली बरवी सद्गदी त्यांची केली. मग विदुरे गुंफा टाकिले शीघ्र बद्रिकाश्रमा. इच्छा पूर्ण झाली की नाही त्यांची ऐकण्याची, आणि मध्येच दोघंही निमाले. पण सामान्य नाही मरण पावलं नाही का, कारण हे आयुष्यभर दुसऱ्याचं वाटोलं चिंतत होते. काय चांगलं चिंतत होते का नाही का, प्रत्यक्ष भगवंत सांगून सुद्धा तो ऐकलेला नाही. की सख्या म्हणजे काकांच्या भावाच्या मुलांचं वाटोळ व्हावं नाही का, माझ्या पुत्रानं सगळं काय मिळावं, आणि त्याच्यामुळं तो जळत होता नुसता आतून नाही का. आणि मग ही मारण्याची अवस्था सुद्धा तशीच त्याची झालेली आहे. रस्त्यात घेऊन जात असताना थोडं बाथरूमला लागली, दोघं उभयता उतरली आणि विदुर काकानं त्यांच्याकडे पाठमोरा केला. अरण्याचा भाग होता आणि माय बापू काय झालं, त्या अरण्याला अचानक आग लागली. अचानक आग लागल्याबरोबर दोन्ही वैता त्या अग्नीमध्ये जसं आगीत कोंबडा टाकावा आणि तडफडून मरावा यापर्यंत दोघंही वैता त्या अग्नीमध्ये तळमळत होती. विदुर काका डोळ्याने ते दृश्य पाहत होता. जैशी करणी वैशी भरली नाही का, सामान्य झालेलं मृत्यू त्यांचं नाही. म्हणजे डोळ्याने पाहिलं. मग आता काय विदुर काका ते करतोय त्यांचं देहाचं पाहिलं. इतके इकडे वर्तले तिकडे पांडवा काय केले. उत्तर दिशेचे टाकिले महावन दारुण. असं नाही, इकडे हे घडलं. आता उत्तर दिशेकडे पांडव इतके इकडे वर्तले तिकडे पांडवांशी काय केले. उत्तर दिशेचे टाकले महावन दारुण. तिकडे हे घडलं तर तिकडे पांडव उत्तर दिशेकडे पोचलेले. अशा प्रकारचं बोला. हरिविठ्ठल पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम जय कृष्ण भगवान की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हरिभक्त परायण विद्याधर महाराज की जय.
सर्वदा योग तुझा करावा तुझ्या कारणी देह माझा पडावा